नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद प्रस्तुत हळदी कुंकू या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. हळदी कुंकू म्हणजे एक रम्य पहाट, महिलांनी गजबजलेली वादळवाट, महिलांच्या किलबिलाटाने वाहणारी सरिता, अतूट शब्दांनी गुंफलेली कविता, स्वप्नांच्या पलीकडलं जगावेगळं गाव, यालाच तर आहे हळदी कुंकू हे नाव. हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक नवा संबंध जोडण्याची संधी. या दिवशी सर्व महिला एकत्रित येऊन एकमेकांना हळद कुंकू लावून शुभेच्छा देणं हा एक परंपरेचा भाग आहे. हा एक उत्सवच नाही, तर या दिवशी महिला आनंदाच्या रंगात रंगतात, मनसोक्त हसतात आणि जणू जीवनाच्या या धाग्यात नवा रंग भरतात. आज आपल्या शंखनादशी काही महिला जोडलेल्या आहेत. हळदी कुंकू या कार्यक्रमात काही महिला आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारूयात. चला तर मग. नमस्कार ताई, आपलं नाव सांगा. मी मिसेस अर्चना पाटील आणि मी स्वामी समर्थ हॉस्पिटलचे डायरेक्टर आहे. आता तुम्ही हा जो शंखनादनी जो हा उपक्रम केला आहे हळदी कुंकवाचा, हा खरोखरच खूप चांगला आहे की सर्व म्हणजे एका ठिकाणी सर्व बायका येऊन ते हळदी कुंकू वगैरे जो प्रोग्राम होईल तो खूप म्हणजे आणि झालेला पण हा छान आहे तुमचा प्रोग्राम. आम्हाला खूप मजा आलेली आहे याच्यामध्ये. मॅम, माझा पहिला प्रश्न मला सांगा की तुमच्या मते मकर संक्रांतीचं विशेष महत्त्व काय आहे? मकर संक्रांतीचं विशेष महत्त्व म्हणजे याला हळदी कुंकवाचं आणि वाणाचं याच्यामध्ये जास्त महत्त्व असतं. याच्या पूर्वीच्या काळामध्ये कसं बायांना एंटरटेनमेंट नावाचं असं काही हे नव्हतं, तर तेव्हा मग बायांना एकत्र येण्यासाठी म्हणून हा सण एक आपण समजू शकतो की बाबा बायांनी एकत्र यावं, त्यांच्या गप्पा गोष्टी व्हाव्या, त्यांचं म्हणजे एकमेकांचे विचार आदानप्रदान व्हावेत, त्याच्यासाठी हा सण म्हणजे निर्माण केला असं माझं मत आहे. काकू, आपलं नाव सांगा. माझं नाव गौरी लोणकर. मला सांगा की तुमच्या आठवणीतलं पहिलं वाण कोणतं होतं, त्याचं काय महत्त्व होतं आणि तुम्हाला कसं वाटतंय? माझी जेव्हा संक्रांत सण, माझं 1996 मध्ये लग्न झालं आणि त्यानंतर माझ्या सासूबाईंनी माझा खूप सुंदर संक्रांत सण साजरा केला. त्यावेळेला खूप असं वेगळ्या गोष्टी मिळत नव्हत्या बाजारात. त्यावेळेला त्यांनी मला अजूनही आठवतं, उर्मिला मातोंडकरचं एक कॅलेंडर होतं, फुलस्केप कॅलेंडर, ते भिंतीवर चिकटवून त्याला साडी नेसवली होती, माझी काळी साडी. आणि खूप सुंदर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या, बर्फ्या वगैरे असं करून तो मला कधीच म्हणजे मी ते कधीच विसरणार नाही असा सण होता तो संक्रांतीचा माझा. आणि वाण त्यावेळेला पहिले वर्षी आपल्या ह्याच्यामध्ये पहिल्या वर्षी तर ते हळदी कुंकवाचंच वाण देतात, त्यामुळे पहिले तेच दिलं 5 वर्ष वाण. पण खूपच मला म्हणजे कधीच विसरणार नाही. आणि तुमच्या सगळ्यांचंही खूप कौतुक. आम्ही अगदी समोरच राहतो, सकाळपासून तुमची लगबग बघतोय, रांगोळ्या काढणं आणि सगळं. कोणी तर साडी नेसूनही काढत होतं.
त्यामुळे आम्हाला खूपच म्हणजे सकाळपासून एक वेगळंच उत्साह आणि छान वातावरण निर्मिती केली होती तुम्ही, त्यामुळे खूप छान वाटतं इथे येऊन. काकू मला सांगा की तुम्ही पहिलं उखाणं कोणतं घेतलं होतं मकर संक्रांतीला? जेव्हा तुमची पहिली मकर संक्रांत होती तर तुम्हाला आठवतं का कोणतं उखाणं घेतलं होतं? मला आठवत नाही, पण मी उखाणा घेऊ शकते. ओके चालेल. दुसरा घेतला तर चालेल ना? मला माझा संक्रांतीचा सण आठवतो. माझ्या सासूबाई पण फार उत्साही होत्या. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणाचा संक्रांतीचा सण केला होता आणि सुरेख असे दागिने केले होते. पण माझ्या संक्रांतीचे दागिने मात्र मीच केले होते. हां, आणि त्यांचं पाहूनच त्यांचं अनुकरण करून आणि तो संक्रांतीचा सण खूप छान झाला होता. आणि आज तुम्ही जो कार्यक्रम अरेंज केला आहे तर मलासुद्धा त्यावेळची मला आठवण आली. उखाणा जरी आठवत नसेल पण तो उत्साह, तो आनंद तो मला अजूनही आठवतो आहे. आणि आजचासुद्धा तुमचा कार्यक्रम अतिशय छान झालेला आहे आणि म्हणून मी एक उखाणा घेऊ इच्छिते. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीने छेडला वीणा नाद आणि सर्वांना सांगते की तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल शंखनाद शंखनाद शंखनाद. वा काकू, इतकं सुंदर तुम्ही उखाणा घेतलेलं, अगदी मन जिंकून टाकलं. आपण काकू तुमच्याकडे बोलूयात. मला सांगा कि तुम्ही मकर संक्रांतीकडे कोणत्या नजरेने बघता? देखो, पहली बात तो मेरा नाम नीता गिजरे है. मैं हूँ हिंदी साइडर. मैं जब यहाँ आई, मेरा 98 में शादी हुआ, तो मैं यहाँ जब आई तो मेरे लिए वो सब नया था. सब नया था, संक्रांत नहीं थी. मैंने जब यहाँ देखी तो मेरी सास बहुत उत्साही थी ये सब प्रोग्राम करने के लिए. उन्होंने मेरे लिए कहाँ कहाँ से पूरा ड्रेस, साडी और पूरे दागिने हे सगळं घेऊन आल्या त्या माझ्यासाठी. इवन चप्पलपासनं सगळं त्यांनी मला बनवून आणून दिलं. ते इतकं माझ्यासाठी एक यादगार होती. माझ्या सासूने खूप केलं माझ्यासाठी. सगळी गोष्ट असा मी म्हणजे अदर कास्टनी आली आहे त्याच्यामुळे ती नाही करावं काय, पण त्यांनी असं काहीही केलं नाही. जसे सगळे ती दोन्ही सुनांना केलं तसे माझ्यासाठी केलं त्यांनी. ती आठवण मला जिंदगीभर राहील आणि आता पण करते. खरं तर या सगळ्या महिलांची पहिली मकर संक्रांत यांच्याच तोंडून ऐकून खूप चांगलं वाटते आहे. काकू तुमच्याकडे वळूयात. मला सांगा की तुम्ही कोणतं पहिलं वाण दिलं होतं आणि पहिलंचं जे काळ होतं आणि आत्ताचं काळ त्यामध्ये काय फरक आपल्याला जाणवतो? म्हणजे आता कसं की सगळं मॉडर्न झालेलं आहे. आधी नव्हतं तेवढं. आधी कसं की हळदी कुंकू द्यायचं, तिळगुळ द्यायचं आणि चहा वगैरे करायचं. आता कसं की जेवणाचं खूप खूप प्रकारचं म्हणजे कधी कोणी काय म्हणजे हे दिलेलं काही सामान दिलं असं म्हणजे वस्तू देतात असं तेवढं नव्हतं आधीच्या काळात. आता खूप वाढलेलं आहे. तुम्ही काय सांगाल ताई? माझं म्हणजे मुलाची लूट, पहिली संक्रांत माझी मुलाची लूट, ते माझ्या म्हणजे डोक्यात आहे. ते म्हणजे आठवते आहे मला ते सगळं. उखाण आठवते तुम्हाला? काकू तुम्ही बोला. मला काहीच नाही आठवत, पण माझं 1975 मध्ये लग्न झालं तेव्हा इथे काहीच नव्हतं. फक्त 4 घरं होते. सुरू गुरंढोरे चरत होते. त्यामुळं मला काही माझ्या सासूनी म्हणजे केला पण संक्रांतीचा सण, पण शेनगरच्या काही कुठच्या बाया बोलावून केला पहिला सण. एवढंच आठवते मला. काकू तुमचं नाव सांगा. मिसेस जयश्री पडोळे. संक्रांतीचा सण म्हणजे आता या काळात खूप कॉम्पिटिशन झालेली आहे संक्रांतीची, याची जेवणाची, याची त्याची, साड्यांची, दागिन्यांची. पहिलेच्या काळात असं नव्हतं. घरी गेल्या हळदी कुंकू लावलं, तिळगुळ दिलं, वाण दिलं, झालं हळदी कुंकू, बस. आता खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे. मॅम तुमचं नाव सांगा. नमस्कार. सर्वप्रथम नमस्कार, मी हर्षा सिलेकर. आज आपण मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाला इथे भेटलेलो आहे. शंखनाद न्यूज चॅनलने आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. तर आपल्या शंखनादच्या वतीने आज हळदी कुंकू संक्रांती, मकर संक्रांती यानिमित्त आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम इथे होत आहे. तर आपण सगळ्या सवाशिणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तर सर्वप्रथम मी मकर संक्रांतीच्या बाबतीत 2 शब्द सांगेल. मकर संक्रांती म्हणजे सूर्य हे मकर राशीला प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांती असं म्हणतात. आणि त्याचबरोबर आपलं हिवाळा सुरू असतो, तर आपल्या पोटी काहीतरी गरम पदार्थ गेलं पाहिजे. तीळ ही अतिशय गरम असते, गूळ हे अतिशय गरम असते, म्हणून आपल्याला तीळ आणि गूळ हे खायलाच पाहिजे कुठल्या तरी निमित्ताने. म्हणून मकर संक्रांती या दिवशी आपण
ते तिळगुळाचा आपण प्रसाद करतो आणि भोगी म्हणून त्याचं उपभोग करतो. म्हणजे नेमकं काय होतं की हिवाळा संपत असतो, सर्व प्रकारच्या भाज्या मार्केटला अवेलेबल असतात. तर या सणाच्या निमित्ताने आपण सर्व भाज्या त्या दिवशी आणून ते बनवत असतो. तर सर्वप्रथम म्हणजे सर्व गोष्टी आपण त्या मकर संक्रांतीच्या दिवशी अगदी उत्साहाने साजऱ्या करत असतो. मॅम, खरं तर मकर संक्रांत म्हणजे काय आपण फार सुंदर सांगितलं. एक उखाणा सुद्धा होऊन जाऊ द्या. नक्की. मला आठवते की मी नेहमी एक म्हणजे असा उखाणा घेताना खूप लाजायची, पण आता बिंदासपणे सांगते. चांदीच्या ग्लासात चमकतं दही, चांदीच्या ग्लासात चमकतं दही, माझ्या मंगळसूत्रावर देवेंद्ररावांची सही. थँक्यू. फारच सुंदर. काकू, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अंजली भाईक आहे आणि मला तुम्ही ही संधी दिली शंखनाद चॅनलनी की इथे तुम्ही आमंत्रित करून आपले अनुभव तुम्ही विचारतायत संक्रांतीबद्दल. तर माझी पहिली संक्रांत तर काही झालेली नाही, कारण आमच्याकडे तसं तेव्हा वातावरण नव्हतं 42 वर्षापूर्वी. पण मात्र माझा हौशी स्वभावाने माझ्या मुलीच्या लग्नानंतर पहिला सण जो आम्ही केला तो पारंपरिक पद्धतीने मी स्वतः चुलीवर निखाऱ्यांवर काटेरी हलवा बनवून त्याचे मी दागिने बनवले होते मुलीसाठी अगदी कलाकुसरीने. आणि ती संक्रांत मला खूप आजही म्हणजे स्मरणात आहे आणि अतिशय छान झालेली होती ती संक्रांत. ओके. पहिलं वाण कोणतं दिलं होतं आपण? पहिलं वाण आम्ही स्वतःच तयार केलेल्या पतंगी होत्या, छोट्या छोट्या कागदाच्या पतंगी, आणि त्याला सुद्धा मी कलात्मकतेची जोड दिली होती. आणि एका साईडला हळद आणि एका साईडला कुंकाची पुडी ठेवून तसंच विड्याचे पानं बनवले होते हिरव्या पेपरचे मी, आणि ते स्वतः तयार करून मी हे वाण वाटलेले आहेत. त्यामुळे मला त्याची खूप जास्त छान आठवण आहे. मॅम, तुम्ही सांगा मकर संक्रांत म्हणजे काय, तुमच्या मते काय आहे? मकर संक्रांत म्हणजे सूर्य मकर राशीत जातो म्हणून ते मकर संक्रांत म्हणतात. आणि मकर संक्रांतीला तीळ आणि गुळ म्हणजे असं असतं की ऊन पण असतं आणि थंडी पण असते. तर त्या वातावरणात आपण ते खाल्लं पाहिजे, त्याचं एक महत्त्व आहे. तुमचा अनुभव काय राहिलेला आहे? म्हणजे तुमची पहिली मकर संक्रांत आठवते तुम्हाला? माझी झाली नाही मला, कारण माझी नाही झाली पहिली मकर संक्रांती. हां. ताई, तुमचं नाव सांगा. माझे नाव सौ प्रतिभा किशोर काणेरे आणि आज मला या शंखनाद तुमच्या या कार्यक्रमात बोलवलं हळदी कुंकवाच्या, याच्यासाठी मी तुमची आभारी आहे. आणि संक्रांत म्हणाल तर सर्व स्त्रियांचा उत्साही एक सण आहे तो, आणि त्यानिमित्ताने 4 मैत्रिणी 4 नातेवाईक एकत्र येतात, तिळगुळ घेऊन गोड गोड बोलतात. मागे गॉसिप होत असेल पण गोड गोड बोलतात, हे महत्त्वाचं आहे. वाहिनी आहे शंखनाद. बघा, वाहिनी आहे शंखनाद. किरणरावांनीच मला जन्मोजन्मी मंगळसूत्र घालावं, हा आहे आसमंत अंतर्नाद. वा, एक मिनटं मॅम, आपल्या इथे कोणीही खाली जाणार नाही. मी सरांना विनंती करते की वेलचं एक गिफ्ट आपल्याकडे आणावं. एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या. चांदी की थाली, सोने की थाल, अनिरुद्ध का नाव घेते, शंखनाद हळदी कुंकूचं नाव. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, हळदी कुंकाच्या दिवशी देवेंद्ररावांचं नाव घेते, तुमचं सर्वांचा मान राखून. थँक्यू. आमचे जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही वाहनाच्या रूपात आणि वेगवेगळे प्रोडक्ट आहे, खरंच तुमच्या उपयोगी येणार आहे. आणि आपला एक स्टॉल सुद्धा लागलेला आहे, तर तुम्ही इथे पण जाऊन व्हिजिट करू शकता. जे तुम्हाला वाटतं की हे जेन्युइन आहे तर तुम्ही परचेस सुद्धा करू शकता. कुलदेवतेच्या मंदिराला सोन्याचा कळस, विनयरावांनी दिले आहे मंगळसूत्र सोन्याचे, बांगड्या सोन्याच्या, त्यामुळे त्यांचं नाव घ्यायला मला कधीच येत नाही आळस. चला, सोनं म्हटलं की सर्वांचा आवडीचा विषय असतो, आणि त्यातल्या त्यात जर नवऱ्याने दिलं सोनं, बस सोने पे सुहागा. अजून कोणाला आठवलं तुम्हाला
सोन्याविषयी थँक्यू सो मच. मंगळसूत्रात आहे सोन्याचा मणी, मंगळसूत्रात आहे सोन्याचा मणी, प्रदीप रावांचं नाव घेते, मी आहे त्यांची राणी. खरंच राणी आहेस. सोनं म्हटलं म्हणून मला आठवण आलं, आमची पितांबरी जर यूज करा तर पितळीचे भांडे पितांबरीच वापरतो लिक्विड मध्ये हात पण खराब होणार नाही. देवाला वाहते तुळस, देवाला बोलते नवस, कृष्णाला वाहते तुळस, संजयचं नाव घेते, मंगळसूत्र आणि जोडवे घालून शंखनादच्या हळदी कुंकवाचा दिवस. मस्त, खरंच छान. इतवारी बाजारातून खरेदी केली फुगडी आणि ओंकार रावांसोबत रोजच खेळते मी फुगडी. चला जाताना आमचं डिटर्जंट पण बाजारात जाण्याची गरज नाही राहत. माझ्या दिव्याच्या नंतर घेतलेला हा पहिल्यांदाचा उखाणा आहे माझा. त्याच्यामुळे आता मी जे आठवलं ते, शेतात खणताना लागला पाण्याचा झरा, शेतात विहीर खणताना लागला पाण्याचा झरा, किशोरराव माझ्या मंगळसूत्रातला हिरा. आणि ते आता मला याच्यासाठी सुचलं कारण मला थोड्या वेळापूर्वीच माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आपल्या विहिरीला खूप झरे लागले. +5 = 9. दिवाकर राव इज सुपर फॅन. सोन्याची सायकल, चांदीची शीट, संध्या राळांच्या मागे बसली मी, मंगळसूत्र घालून डबल सीट. चांदीच्या ताटात सोन्याची वाटी, अजयरावांचं नाव घेते 7 जन्मासाठी. शंखनाद न्यूज चॅनल तर्फे इथे हळदी कुंकाचा कार्यक्रम केलाय खूप छान आणि विकास रावांच्या नावातच आहे माझी शान. म्हणजे कुठे ना कुठे शंखनादला घेऊन तुम्ही उखाणा म्हणत होता. खरंच आमच्यासाठी ही मोठी गर्वाची गोष्ट आहे की कोणी खूप नवीन आहे इथे शंखनादसाठी, तरी सुद्धा एक पेशन्स ठेवून, कारण युजली आपण म्हणतो ना की लेडीज मध्ये पेशन्स खूप कमी असतात. असं नाही आहे पण लोक म्हणतात, पण हे गीत कुठेतरी आज आपण फोटो करून दाखवलेलं आहे. तर त्यासाठी आपल्यासाठी म्हणजे मी माझ्या टीमला सुद्धा म्हटले की माझ्या टीमनी पण सकाळपासून तर टिल आतापर्यंत मेहनत केलेली आहे. मग वेगळे सुद्धा आज आमच्यासोबत जुळलेले आहेत. एकदा सर्वांसाठी जोरात टाळ्या होऊ द्या. मॅम, मकर संक्रांतीचं विशेष महत्त्व काय तुमच्या मते? तुम्ही कोणत्या नजरेने बघता मकर संक्रांतीकडे? मी वृंदा विकास ठाकरे आणि या शंखनाद चॅनलतर्फे आज इथे आलेली आहे. आजीचं मकर संक्रांत म्हणजे माझ्या मते विशेष असं आहे की सगळ्या महिला तर ठीक आहे तयार होतात, येतात जातात, पण एक विशेष मला सांगावं वाटतं माझ्यातर्फे की जिथे म्हणजे ज्या महिला वैधव्य प्राप्त झालेल्या आहे त्यांना आपल्यात सामील करून जर तुम्ही हळदी कुंकू देऊन त्यांना पण आपल्यासारखं सोबत ठेवलं तर ते जास्त विशेष, मला वाटतं मकर संक्रांत जास्ती चांगली बेस्ट होईल असं मला वाटतं. म्हणून मी माझ्या घरची सुरुवात पण अगदी म्हणजे मी घरून सुद्धा अगदी 5 विधवा स्त्रियांना आधी हळदी कुंकू देते आणि मग मी माझ्या कार्याला सुरुवात करते. कारण जिजाऊ ब्रिगेडशी जुळलेली आहे, सावित्री आई फुलेंचं विचारांनी आम्ही चालतोय वळतोय. म्हणून मला असं वाटतं की त्यांना जर आपली मैत्रीण एक समजून आपल्यासोबत सहभागी केलं तर विशेष चांगलं होईल. म्हणून मी अशी मकर संक्रांत मला विशेष चांगली वाटेल असं मी म्हणते. आणि तिळगुळ काय गोड बोला हे तर असतंच, पण त्याच्यानंतरही जर आपण याच दिवसात गोड न बोलता जर वर्षभर असं छान बोलत गेलं तर विशेष सगळ्या महिला अशाच मिळून मिसळून राहिल्या अतिशय चांगलं होईल असं. मॅम, फारच सुंदर असा आपण संदेश दिलात. मॅम, तुमच्या आयुष्यातील सर्वात पहिला उखाणा कोणता होता तो सुद्धा आम्हाला सांगा. माझ्या आयुष्यात पहिला उखाणा म्हणजे तो जो खूप कॉमन आहे, माळ दिव्याच्या पिंडीवर बेलवाते वाहून आणि
गेनचं विकासरावांचं नाव घेते, तुमचा मान राखून. तोच मी पहिला उखाणा घेतला होता. त्याच्यानंतर आता मी तयार करायला लागले, सगळीकडे जात असते. तर मग जिथे जो कार्यक्रम असला त्या अनुषंगाने मग मी आपलं काहीतरी तयार करून बोलत असते. गडी आउट झालेला आहे. आता परत सुरुवातीपासून सुरू करूया. आता आपण 20 पर्यंत आलो, 21 पासून सुरू करू. ठीक आहे. 21 22 23 24 26 27 28 29 31 32 33 33 दुसरा आलेला आहे. 35 नंतर 36 37 38 38 39 41 हां 41 43 44 47 48 49 50 गेम अजून रंजक होत आहे. जसे समोरचे नंबर येऊन राहिले तसं आणखी गेम अजूनच रंजक होत आहे. 50 पासून इकडनं सुरुवात करूया. ठीक आहे. बरं एकदा 100 वाला की 52 53 54 56 57 58 59 61 62 63 64 66 हां 67 68 69 परत एक गडी वगळलेला आहे. आता 70 पासून सुरुवात. 71 72 73 74 76 79 79 नाही बोलत 77 परत एक गडी वगळलेला आहे. आता हे तर खूप सिंपल होतं. आता जे उर्वरित गडी आहे ते समोर येईल. आता परत 15 20 25 30 35 40 विचार करायचा. ओके चला एक गडी परत बाद झाला. परत एक गडी आउट झालेला आहे. 55 60 65 70 75 80 85 90 95 100 ओके 100 झालेला आहे. आता परत बेस्ट. आता आपल्याकडे किती होत आहे 1 2 3 4 5 6 7 8 ओके 5 आता युजली सगळ्यांनाच येतो. आता आपण 6चा ओके. आता 6चा म्हटलं की सगळ्यांचे रिएक्शन चेंज झालेले आहेत. 6 36 परत एक गडी असा आउट झालेला आहे. बघा सगळ्यांना म्हणत आहे 6चा म्हणा 6चा 6 10 6 18 24 30 मला माहिती पाहिजे बरं. 36 42 बरोबर आहे ना 42 बरोबर आहे 48 54 बापरे हुशार आहे असं वाटतं मॅथ्समध्ये. नाही मॅम 56 आहे 56 झालं 50 किती नाही 54 करेक्ट बरोबर आहे ना 6 नाही मी तुमच्याकडनं कन्फर्म करते बघा कारण मी मॅथ्समध्ये 50 60 6 9 60 हे बरं हे सर्व सोपं. ओके चला आता परत टेस्ट करू. आता आपण कुठला खेळायचा तुम्ही सांगा. तुमच्या आवडीचा नंबर सांगा मला. मकर संक्रांत नेहमी आपण उठाणे मग त्यातल्या त्यात तेच गेम खेळतो पण काहीतरी नवीन जेणेकरून आम्हाला हे पण माहिती पडेल की किती इसमें कितना आहे आणि कोण किती हुशार आहे. मॅथ्स कोणाचे किती हुशार आहे. चला तर 100 99 98 97 असा आपण गेम सुरू करूया मराठीमध्ये. हा सगळ्यांना मराठी कम्फर्टेबल आहे सगळ्यांना. ठीक आहे तर 100 ठीक आहे आपण मराठी चान्स देऊ शकते. मराठी बघा आउट झाला परत चान्स नाही बघा. 98 97 96 95 94 93
92 91 90 88 मराठीची गिनती थोडी कच्ची आहे आपली. चला 70 69 68 67 65 64 मी बोलते. नाही ठीक आहे. बरं एकदा 60 पासून 59 58 57 56 55 53 52 50 49 48 47 46 45 44 43 42 41 39 38 37 थोडा वेळ गेला थोडा. 35 34 33 तर आता 3 स्पर्धा उरलेल्या आहेत. 3 वर एकदम चुरशीची लढाई आहे. कोण जिंकणार? आता परत 50 पासून सुरू करा. ठीक आहे. 50 49 48 47 46 45 44 43 41 40 39 38 37 36 35 34 35 31 30 29 28 27 26 25 24 23 22 21 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1. चला तर अशा प्रकारे हा जो गेम पुढच्या गिनतीचा खेळ 3 विनर मिळालेले आहेत. मी नेहा मॅमला बोलवते. नेहा मॅम इथे आपल्याला गिफ्ट द्यावे लागणार आहे सगळ्यांना ज्या विनर झालेल्या आहेत त्या गेमच्या. पण असं घ्या की जेणेकरून तुम्हाला इथे लक्षात आलं पाहिजे. स्मरणशक्ती. पतंग आणि तिळगुळ. फास्ट. पतंग तिळगुळ माझ्या. पतंग तिळगुळ माझ्या वाट. पतंग तिळगुळ माझ्या वाट आणि भेंडी. पतंग तिळगुळ माझ्या वाण भेंडी आणि बिळात. चवळीची शेंग औदुंबर. चवळीची शेंग औदुंबर आणि फणस. चवळीची शेंग औदुंबर फणस आणि शेवंती. चवळीची शेंग औदुंबर फणस शेवंती आणि चाफा. एक गिफ्ट त्यांना देण्यात आलं. एका परत टाळ्यांचा आवाज होणार म्हणजे हे कळलं की सर्वात स्मरणशक्ती ही मॅमची आहे. बरोबर. थँक्यू सो मच मॅम. बरं आता सगळ्यांनी उखाणं घेतलं मॅम तर एक तुमचंही उखाणं होऊन जाऊ द्या. उखाणा. काळ्या साडीला सोनेरी काठ. सुनील रावांच्या संसारात माझंच थाट. खूप छान. म्हणजे कुठेतरी साडी पण आली आणि सरांचं नाव पण आलं. ओके. या गेमचा विनर तर आपला निघालेलाच आहे. तुम्हाला काय वाटतं की आता जसं मी म्हटलं की आपल्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये हा कोणता ना कोणता गुण लपलेला असतो. जसं कोणाला सिंगिंगची आवड असते, कोणाला डान्सची आवड असते, तसंच आपल्यामध्ये एक सिंगर सुद्धा आहे. तर मॅमला मी विनंती करते की एक गाणं तुमचा होऊ द्या. आणि खरंच खूप सुंदर गाणं म्हणतात मॅम. जसं मी व्हॉट्सअप स्टेटसवरच ऐकलं आतापर्यंत, आज मलाही लाईव्ह बघायला मिळेल. आमचे सौभाग्य होणार आहे.
कैसे हो तुम नौजवान, कितने हसीन मेहमान, कैसे हो तुम नौजवान, कितने हसीन मेहमान, कैसे करूं मैं बयान, दिल की नहीं है जुबान। खूपच सुंदर की किंवा मराठीमध्ये की जीभ खूप लवचिक असते आपली, एकदा शब्द निघाला की तो परत वापस येत नाही, म्हणून सांभाळून बोलावं, बरोबर? तर एक आपण टंग ट्विस्टर खेळू. ओके, चटईला टाचणी टोचली. परत ऐका मॅम, प्लीज बसा. परत चटईला टाचणी टोचली. एकदाच नाही, जोपर्यंत एकदा कोणी पण म्हणते चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला सर्वात जास्त वेळेस संचालन करते हे टोचली जाणार. ओके मॅम, मी दोनदा बरोबर म्हटलं. चटईला टाचणी टोचली, 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 चटईला टाचणी टोचली. पण बघा या वेळेस सुद्धा शंकरातर्फे तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू आम्ही देऊ शकतो. 6 वेळा तुम्ही खूप सुंदर सुरू करा. चटईला टाचणी टोचली, 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 कशाला तरी टोचली, टाचणी टोचली. मग शंकरातर्फे तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली. कशाला तरी टोचली, पण चटईला टाचणी टोचली. मग शंकरनाथ परिवारातर्फे तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली. मग ते असं होतं की चटई टचई टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला अजून कोणी इंटरेस्टेड आहे या गेम मध्ये? काकू, चटईला टाचणी टोचली, 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 चटईला टाचणी टोचली. चला ही पण टाचणी टोचल्या गेली चटईला. मॅम, शंकरनाथ परिवारातर्फे तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट. खूप आवडतात बरोबर, आणि त्यातल्या जर तुमच्या नवऱ्याने 2 मिनिटाचा किंवा 5 सेकंदाचा तुम्हाला वेळ आहे, आणि पहिले कोण येणार ते बघा. 10 सेकंदाचा टायमर आम्ही लावू. 10 सेकंद मध्ये तुम्हाला केसापासून आता पायापर्यंत जेही दागिन्यांचे नाव आठवतं ते तुम्ही म्हणू शकता. बघा कुसबुस सुरू झालेली आहे, सगळेजण काय सांगू काय सांगू. पहिले कोण येणार मला सांगा. घराला तुमच्यातर्फे घालाच पाहिजे. स्पर्धा म्हटले की सगळ्यांचा हेतू असतो जिंकूच जिंकू. बाळकृष्ण रावांचे नाव घेते, शंखानाथचं आज हळदी कुंकू. सुंदर, खूपच मस्त, छान. ये मोह मोह के धारे
मोहमोही धागे अगदी सगळे मंत्रमुग्ध होऊन गेले. तर आपण आता गेमला सुरुवात करूया. कोण 10 सेकंदात जास्तीत जास्त दागिन्यांचे नाव घेतील. ठीक आहे, नाम तुम्ही तयार आहात? मी रश्मी इकडे 10 मिनिटाचा सेकंदाचा टाइमर लावून ठेवू आपण. 10 सेकंद. ठीक आहे, ठुसी, अंगठी, जोडवे, नथ, कानातले, बुद्धी, चेन. स्टॉप. चला, तर मॅम तुमचं नाव? ठीक आहे, दुसरं कोण आहे इंटरेस्टेड? 10 सेकंदामध्ये जास्तीत जास्त उखाण्याचे नाव या का? ज्वेलरीज घ्यायची. नाही ज्वेलरी. नथ, मंगळसूत्र, कानातले गळ्यातलं कानातल्या गळ्यातलं मंगळसूत्र, जोडवे, ठुसी, अंगठी. मॅमने सुद्धा 6 दागिन्याचे नाव घेतले आहे 10 सेकंदामध्ये. तर आकडा हा आपला 6 पर्यंत झाला आहे. अजून कोणी असणार या मॅम? बिंदी, नथ, बुगडी, कर्णफुलं, चिंचपेटी, तनमणी, मोतीहार, बोरहार, लक्ष्मीहार, मंगळसूत्र. बस, मॅमनी 10 सेकंदामध्ये 10 दागिन्यांची नावं घेतली आहेत. मॅम तुम्ही खूप सुंदर आहे आणि तुमचं पार्टिसिपेशन पण खूप महत्त्वाचं ठरतंय. शंकरातर्फे आणखी एक तुम्हाला गिफ्ट वाउचर. आपण चटेला टाकले टोचली. एक मिनिट थांबा. स्टार्ट. बिंदी, नथ, कानातले, नेकलेस, पाकळ्या, पाटल्या, तोडे, बिल्वर, कमरपट्टा, नथ. स्टॉप. आजीने सुद्धा 10 सेकंदामध्ये 10चे नाव घेतले आहे. आजी, आम्ही तुम्हाला लवकरच देऊ गिफ्ट वाउचर. बस 2 मिनिट. आजी तुमचा उखाणा. शंखनाथच्या माझ्या सर्व मैत्रिणी मुली आहेत हौशी आणि ते जयवंतरावचं नाव घेते. ते गेल्यावरती मी आहे खाली, पण मी आहे हौशी. खूपच छान. किती छान म्हटलं तुम्ही. खूपच सुंदर. आपल्यासोबत ग्रामवाईनशी जुळलेल्या अनुराधा सांबरे मॅम आणि सराफ मॅम आलेले आहेत. त्या दोघींनाही विनंती करते सांभाळण्याची. संक्रांती म्हटलं की बायकांची उखाणे ठरलेले असतात. तर जेव्हा तुमचा तिळवा झाला होता तेव्हा घेतलेला उखाणा तुम्हाला आठवतोय का? जर तो आठवत असेल तर तो एकदा मॅम तुमच्या आयुष्यातील पहिली मकर संक्रांत कशी होती त्याचा अनुभव सांगा. पहिली मकर संक्रांत ही छानच होती. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात लग्न झाल्यावरची येणारी संक्रांत ही अतिशय अविस्मरणीय असते. आमच्या लग्नाला आता जवळपास 38 वर्ष झाले. 38 वर्षापूर्वीची संक्रांत आणि आजच्या संक्रांतीच्या संकल्पनेत बराच फरक आहे, पण तीसुद्धा आमची खूप अविस्मरणीय होती. त्याच्यात पहिल्यांदा ती काळी साडी नेसणे आणि दागिने घालणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला खूप छानसा अनुभव असतो. तो मी पण घेतला. आणि त्या दिवशी उखाणं कोणतं म्हटलं होतं आपण? उखाणा तर नाही आठवत गड्या त्या दिवशी नेमका कोणता घेतला असेल. आता सांगू शकाल? 2 मिनिटं विचार करावा लागेल मला या उखाण्यासाठी. आता पावसाळा जरी नसला तरी मी त्यावर आधारित एक उखाणा घेऊ शकते. वर्षेच्या आगमनाने धरती होते अंजिरी, संजयच्या आयुष्यात मी आहे तुळस मंजिरी. मग तुम्ही मकर संक्रांतीकडे कोणत्या नजरेने बघता? कसं वाटतंय तुम्हाला? मकर संक्रांत म्हटलं की तुम्हाला सर्वात पहिले काय आठवतं? मकर संक्रांत म्हटलं म्हणजे भेटी गाठी महिलांच्या आणि नवीन धान्य निघालेलं असतं त्याचं वाटप आणि दान करणं याला एक महत्त्व आहे संक्रांतीच्या काळात. म्हणून आपण मकर संक्रांत साजरी करतो आणि वाण देतात, काहीतरी लुटतात. आपल्याजवळ जे आहे ते सगळ्यांना द्या असा मकर संक्रांतीचा खरं म्हणजे संदेशच असतो. मॅम मकर संक्रांत म्हटलं की उखाणा हा प्रत्येक बायकांना घ्यावाच लागतो. तर आमची इच्छा आहे की तुम्ही सुद्धा एक उखाणं घ्यावं.
माझा जेव्हा पहिला झाला होता तिळवा, त्यावेळी अनिलचं नाव घेऊन सांगते, मी खरंच आपल्या हाताने केला होता हलवा. सुंदर मॅम. सुपात करू लग्नात नाही झालेलं तर नावपणाचं घेऊ. खूपच सुंदर. मी रश्मीताईला सांगते त्यांना प्लीज गिफ्ट ऑप्शन ताई. मी पण आता तुमची पाळी, तुमचा टर्न. तुम्ही एक मकर संक्रांतीनिमित्त उखाणा घ्या. आम्ही इकडे आता आपण काकूने खूप पारंपरिक असा उखाणा घेतलेला आहे, सगळ्यांचा अगदी आठवणीत असलेला. रश्मी प्लीज काकूंना गिफ्ट द्या. वर्षा खूप राहिली आज. ताटात वाटी, वाटीत दही, प्रमोद रावण, माझ्या मंगळसूत्रावर प्रमोद रावांची सही. अगदी ऑटोग्राफ घेऊन आली काकू. हळदी कुंकाच्या 2 वाट्या म्हणजे सासर माहेरची खून. हळदी कुंकाच्या 2 वाट्या म्हणजे सासर माहेरची खून. संजय रावांचं नाव घेते, मी आहे पांडवांची सून. आणि दुसरं एक घेते, शेतात आहे धान्याची रास. शेतात आहे धान्याची रास, संजय आहे माझ्यासाठी एकदम खास. अजून एखादं घ्यायचंय? हो हो चालेल. 1 2 3. संजय राव माझ्यासाठी असतात नेहमीच फ्री.
खूप सुंदर. अजून घेऊ. नागपूरचे संत्री कोकणचे काजू. नागपूरचे संत्री कोकणचे काजू. संजय रावांचं नाव घ्यायला मी कशाला लाजून. अजून सिक्वेन्स माहिती आहे समोर. आधी घातला चंद्रहार मग घातली ठुशी. आधी घातला चंद्रहार मग घातली ठुशी. संजय रावांचं नाव घ्यायला माझी नेहमीच खुशी. थँक्यू थँक्यू थँक्यू. एक छोट थँक्यू सो मच. मला खूप आणि मी उखाण याच्या आधी पण पहिला नंबर घेतलेला आहे आणि नवऱ्यासाठी उखाण वगैरे घ्यायला माझा नेहमीच इतका आनंद असतो आणि मी अशी बसली असली तरी मी अशी तयार करते. अजून त्याच्यात एखादा घेऊन येते. असं मी समोर सुखदुःखाच्या वेळीवर आयुष्य उभारले. सुखदुःखाच्या वेळीवर आयुष्य उभारले. संजय राव माझे प्रेमाने वाढले.